दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या शिखर परिषदेत राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आणि त्याचसोबत राज्यात गुंतवणुकीसोबत नवं तंत्रज्ञानही येतंय अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी विविध परदेशी कंपन्यांनी करार केलेत। जवळपास 1 लाख कोटींचे करार यासाठी झालेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे। टेक्निकल एमओयूज आम्ही केलेले आहेत। या टेक्निकल एमओयूजमुळे एक प्रकारे आपण केवळ इन्व्हेस्टमेंट नाही तर नॉलेज आणि टेक्नॉलॉजी आणतो भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये, ज्यातनं मोठ्या प्रमाणात उद्योगही आपल्याला उभे करता येतील आणि ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करता येईल। आज आपण बघितलं तर अर्बन प्लॅनिंगमधले जे काही आम्ही एमओयूज केले आहेत त्यामुळे आपली अर्बन प्लॅनिंगची कॅपेबिलिटी वाढणार आहे। ट्रान्सपोर्टेशनमधले जे एमओयूज आपण केलेले आहेत त्यातनं प्रत्येक शहराचा अर्बन ट्रान्सपोर्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने डिफाईन करता येणार आहे किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला आणता येणार आहे। रायगड पेण ग्रोथ सेंटर आता आज ते लॉन्च केलेलं आहे। याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आज इन्व्हेस्टर्सही आले। आज आपण लॉन्च केलं आणि लॉन्चच्या वेळी जे काही आपले करार त्याच्यामध्ये झालेले आहेत त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरियाचा हवाना ग्रुप आहे, SSB स्वित्झर्लंडचा ग्रुप आहे, एन्सार USA चा ग्रुप आहे, फेडेक्स जो US एक अतिशय मोठा ग्रुप आहे, रिव्हर रिसायकल फिनलंडचा ग्रुप आहे, MGSA हा दुबईचा ग्रुप आहे, स्पेसेस होल्डिंग सिंगापूरचा आहे, मेपल ट्री सिंगापूर आहे, ट्रिबेका डेव्हलपर्स US आहे, GNB इन्फ्रास्ट्रक्चर सिंगापूर आहे, इंडोस्पेस पार्क सिंगापूर आहे। असं आजच जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचा आज एमओयू केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।